हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 24 डिसेंबर 2023। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज करंट अफेअरचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच कोणाला रवींद्रनाथ टागोर साहित्यिक पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सुकृता पॉल कुमार यांना हा रवींद्रनाथ टागोर साहित्यिक पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे। सुकृता पॉल कुमार यांना त्यांच्या सॉल्ट पेपर सिलेक्टेड पोएमसाठी हा रवींद्रनाथ टागोर साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। या पुरस्काराचं हे 6वं वर्ष होतं। तसेच सामाजिक कार्यामध्ये असाधारण योगदानासाठी नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी जे आहेत यांनाही समाजकार्यासाठी हा रवींद्रनाथ टागोर साहित्यिक पुरस्कार देण्यात आलेला आहे। या पुरस्काराची सुरुवात सन 2018मध्ये अमेरिका स्थित प्रकाशक पीटर बोंडालो यांनी केली। या पुरस्कारामध्ये पुरस्कार विजेत्याला $5,000 इतकी धनराशी प्रदान केली जाते। मागच्या वर्षीचा पुरस्कार जो आहे पत्रकार व लेखक होते राजकमल झा यांना त्यांच्या द सिटी द सी या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला होता। पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या राज्यामध्ये मुलींसाठी KG to PG पर्यंत निःशुल्क शिक्षण योजना सुरू केली गेली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक हे राजस्थान। राजस्थान राज्य सरकारने ही मुलींसाठी KG to PG पर्यंत निःशुल्क शिक्षण योजना सुरू केलेली आहे। राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत जे भजनलाल शर्मा यांनी या योजनेची घोषणाही केलेली आहे। मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याची योजना आहे ही। त्याचप्रमाणे राज्य सरकार गरीब परिवारांना ₹450 गॅस सिलेंडर देखील पुरवणार आहे। तसेच युवा वर्गाला सरकार पुढील 5 वर्षांमध्ये 2.5 लाख युवकांना नोकऱ्या देणार आहे। मुलींना निःशुल्क KG to PG पर्यंत मोफत शिक्षण या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। तर राजस्थान राज्याने सुरू केलेली योजना आहे। राजस्थान राजधानी आहे जयपूर, मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्र। पुढचा प्रश्न पाहूया, चेन्नई ग्रँड मास्टर 2023 किताब कोणी जिंकला आहे? तर हा किताब जिंकलेला आहे डी गुकेश याने। हा जो चेन्नई ग्रँड मास्टर किताब आहे हा जिंकलेला आहे डी गुकेश बुद्धिबळ खेळाशी संबंधित ही स्पर्धा आहे चेन्नई ग्रँड मास्टर्स, आणि या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू डोमाराजू गुकेश याने ही चेन्नई ग्रँड मास्टर्स किताब जिंकलेला आहे। या स्पर्धेमध्ये अर्जुन एरिगेसी याने 2य स्थान मिळवलेलं आहे, तर पेठाला हरिकृष्ण 3ऱ्या स्थानावर राहिलेला आहे, तर 4थ्या स्थानी युक्रेनचा पॉवेल एलेन्झो हा राहिलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील पहिली लाईव्ह कोर्ट सुनावणी कोणत्या राज्याच्या कोर्टात सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश। मध्य प्रदेश राज्यामध्ये ही पहिली लाईव्ह कोर्ट सुनावणी ही सुरू करण्यात आलेली आहे। 21 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस रवी मलिमत यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे केसची सुनावणीचा शुभारंभ हा केला आहे। या पायलट प्रोजेक्टनुसार सध्या जबलपूर जिल्ह्यातील पाटण आणि सिहोरच्या न्यायालयांना यात समाविष्ट करण्यात आलेलं आहे। यानंतर राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांमध्ये लाईव्ह सुनावणी ही होणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया, पाठमित्र ॲप्लिकेशन कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आले आहे? तर हे सुरू करण्यात आलेलं आहे कपडा मंत्रालयाकडून। पाठमित्र ॲप्लिकेशन हे सुरू करण्यात आलेलं आहे। तर पाठमित्र ॲप्लिकेशन हे कापड उद्योगाशी संबंधित ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून तयार करण्यात आलेले ॲप्लिकेशन आहे हे। या ॲप्लिकेशनद्वारे ज्यूट उत्पादक शेतकऱ्यांना न्यूनतम समर्थन मूल्य आणि शेती संबंधित माहितीही प्राप्त करता येणार आहे। हे ॲप्लिकेशन 6 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे। सध्या केंद्रीय कापड मंत्रालयाचे मंत्री आहेत पियुष गोयल। पुढचा प्रश्न पाहूया, भारतामध्ये राष्ट्रीय किसान दिवस 23 डिसेंबरला साजरा केला गेला। हा दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो? तर हा जो आहे 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जातो। हा माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस आहे आणि हा भारतामध्ये राष्ट्रीय किसान दिवस म्हणून 23 डिसेंबरला साजरा केला जातो। तर हे सन 1979 ते 1980 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते चौधरी चरण सिंग। देशात पहिल्यांदा राष्ट्रीय किसान दिवस 23 डिसेंबर 2001 रोजी साजरा करण्यात आला। चौधरी चरण सिंग यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस हा जो आहे राष्ट्रीय किसान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया, केंद्रीय गृहमंत्रालयाने संसद भवन परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी कोणत्या संरक्षण विभागाला सोपवली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, CISF। CISFला ही आता संसद भवन परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे। 13 डिसेंबर 2023ला संसदेच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीच्या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या व्यापक सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ म्हणजे CISF यांना नेमण्यात आलेलं आहे। या अगोदर संसद भवन सुरक्षा दिल्ली पोलिसाचे जवान हे करत होते। तर CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स स्थापना झालेली आहे 10 मार्च 1969। मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये। महानिदेशक आहेत नीना सिंग आणि संबंधित मंत्रालय आहे केंद्रीय गृहमंत्रालय। पुढचा प्रश्न पाहूया, भारत सरकारने कोणत्या राज्यातील सोयीसुविधांवर सुधारणा करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून $100 मिलियन इतके कर्ज घेणार आहे? तर हे जे आहे त्रिपुरा या राज्यातील सोयीसुविधांवर खर्च करण्यासाठी आशियाई विकास बँक $100 मिलियन इतके कर्ज हे घेणार आहे आशियाई विकास बँकेकडून।
$100 मिलियन हा करार असणार आहे. त्रिपुरा राज्यातील शहरी विभागातील सेवा आणि पर्यटन संबंधित सोयीसुविधा उत्कृष्ट बनवण्यासाठी या कर्जाचा वापर हा केला जाणार आहे. आशियाई विकास बँक स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966. मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्समध्ये. सदस्य देश आहेत 68 आणि अध्यक्ष आहेत मात्सुगो अस्कावा, हे जपानचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. देशात बनावट कागदपत्रांवर सिम कार्ड घेतल्यास दोषी व्यक्तीस किती वर्षाचा कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 3 वर्ष आणि 50 लाख रुपये इतकी दंडाची तरतूद ही नवीन कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. बनावट डॉक्युमेंटच्या आधारे जर सिम कार्ड खरेदी केलं तर ही शिक्षा होणार आहे. नवीन बिल पास करण्यात आलेलं टेलिकम्युनिकेशन विधेयक 2023 अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये मांडलेलं आहे. या विधेयकाद्वारे बनावट कागदपत्रांवर सिम कार्ड खरेदी केल्यास 3 वर्ष तुरुंगवास आणि 50 लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच या कायद्यान्वये राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कुठल्याही टेलिकॉम सेवा कंपनी तसेच नेटवर्क कंपनीला ताब्यात घेण्याचा अथवा निलंबित करण्याचा अधिकार सरकारला प्राप्त होणार आहे. तसंच या कायद्याने ज्या आहे भारतीय टेलिग्राम अधिनियम 1985 याची जागा ही आता नवीन कायद्याने घेतलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच राष्ट्रीय भूविज्ञान डेटा पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, प्रल्हाद जोशी. केंद्रीय मंत्री आहेत प्रल्हाद जोशी आणि यांच्या हस्ते या राष्ट्रीय भूविज्ञान डेटा पोर्टलचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय खनिज उत्खनन धोरण 2016चा एक भाग म्हणून राष्ट्रीय भूविज्ञान डेटा भांडार पोर्टलचे जे उद्घाटन आहे हे करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राजीव गांधी स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे राजीव गांधी स्वयंरोजगार योजना. तर या योजनेच्या माध्यमातून युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित व सहाय्य करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. राजधानी आहे शिमला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. पुढचा प्रश्न पाहूया. ICICI बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, संदीप बत्रा यांची ICICI बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून पुनर्नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ICICI बँकेच्या कार्यकारी संचालक पदासाठी संदीप बत्रा यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यासाठी मंजुरीही दिलेली आहे. 2025पर्यंत ते ICICI बँकेचे संचालक म्हणून काम पाहतील. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.